नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. जो गेली एक महिन्याच्या पुढं होऊन गेलं, दिल्लीत विद्यार्थ्यांनी त्यांच्या न्याय मागण्यासाठी आंदोलन सुरू केलं आहे. हे आंदोलन कॉक्रोच जनता पार्टीच्या आव्हानामुळं सुरू झालेलं आहे आणि हे आंदोलन शांततामय रीतीनं सुरू असताना ज्यावेळेस या आंदोलनकर्त्यांच्या त्यांना पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक सोनम वांगचुक हे दिल्लीत जंतर मंतरवर या विद्यार्थ्यांसोबत थांबले. त्यांनी तब्बल 20 दिवस तिथं जंतर मंतरवर उपोषण केलं. त्यावेळेस सरकारनं उच्च न्यायालयाचं कारण देत वांगचुक यांना तिथून उचललं आणि सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी हलवलं होतं. त्यानंतर वांगचुक यांच्या पत्नीने हायकोर्टात केलेल्या अर्जाच्या ह्याच्यावर आता गुरुग्राम येथील मेदात रुग्णालयात वांगचुक यांना दाखल करण्यात आलेलं आहे. परंतु वांगचुक यांनी आजपर्यंतही आपलं उपोषण सोडलेलं नाही. आज जवळपास 30 किंवा 32वा दिवस त्यांच्या उपोषणाचा सुरू आहे. आज काल त्यांनी सरकारला एक पत्र लिहिलं आहे आणि त्या पत्रात विद्यार्थ्यांच्या मागण्याकडं सहानुभूतीनं विचार करा. विद्यार्थ्यांवर जो अमानुष लाठी हल्ला केला त्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली आहे आणि या विद्यार्थ्यांवर कुठलेही गुन्हे दाखल करू नका. ज्या विद्यार्थ्यांनी नीटच्या परीक्षेच्या याच्यामुळं आत्महत्या केले त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मदत द्या अशी मागणी केली असून तुम्ही जर हे तात्काळ कराल तर मी आजच उपोषण सोडायला तयार आहे असं वांगचुक यांनी आपल्या सरकारला लिहिलेल्या पत्रात म्हटलेलं आहे. आता यावर सरकार आज काय भूमिका घेतं? खरंच सरकारला वांगचुक यांच्या जीवाची काळजी आहे का, विद्यार्थ्याच्या प्रश्नांची काळजी आहे का, हे आज दुपारनंतर आपणाला कळणारच आहे. 20 जुलैला या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी संसदचं असं आंदोलन केलं होतं. त्यांचा एकच हे होता की संसदेत जाऊन आपल्या मागण्या पूर्ण देशातील खासदारांपुढं हे कराव्यात आणि या खासदारांनी त्या मागण्याविषयी संसदेच्या सभागृहात आवाज उठवावा एवढीच त्यांची माफक अपेक्षा होती. मात्र या आंदोलकांनी संसदेकडे येऊ नये यासाठी सरकारनं सर्व ती काळजी घ्यायला सुरुवात केली होती. जंतर मंतर आणि संसदेकडे येणाऱ्या 7 मार्गावर प्रचंड असा पोलीस आणि मिलिटरी फोर्सचा हे पण केलेला होता आणि तिथंच मग अमानुष असा लाठी हल्ला पण त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून झाला आणि त्या अमानुष अशा लाठी हल्ल्याच्या याच्यात पूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून त्याचा निषेध करण्यासाठी अगदी ते महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी आंदोलनं होत आहेत. काल धाराशिव शहरात पण संध्याकाळी जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा कॅन्डल मार्च काढण्यात आला होता. या कॅन्डल मार्चमध्ये धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदू राजे निंबाळकर आणि काँग्रेस व इतर पक्षांची नेते मंडळी
यात सहभागी झाले होते. भर पावसात पण विद्यार्थी कॅन्डल मार्चच्या निमित्तानं जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत चालत होते, घोषणा देत होते आणि हातात मेणबत्ती पेटवून सरकारचा निषेध पण करत असल्याचं चित्र काल संध्याकाळी धाराशिवच्या या रस्त्यावर सर्वांनी पाहिलं. तिकडं मुंबईत पण या लाठी हल्ल्याबाबत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. आणि आज वंचित बहुजन आघाडीचे सर्व प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यांच्या हाकेला आता महाराष्ट्रातून कसा प्रतिसाद मिळतो ही आपल्याला संध्याकाळपर्यंत कळेलच. तर तिकडं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी लोकांना अडवू नका, गेल्या 12 वर्षापासून लोकांच्या मनात जी असंतोष साचला आहे तो असंतोष बाहेर काढण्यासाठी लोक रस्त्यावर येत आहेत, त्यांना रस्त्यावर येऊ द्या असं आव्हान केलं आहे. त्यामुळं आता आज महाराष्ट्रात CJPच्या पाठिंब्यासाठी काय काय घडतं हेही पाहायला आपल्याला लागणार आहे. काल 20 तारखेला या युवकांनी अपार संसदेपर्यंत धडक मारली होती. त्यानंतर हे आंदोलन पुढं होणार नाही असं सरकारचा कयास असावा, परंतु दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी संध्याकाळपासून अभिजित दिपके आणि त्यांचे समर्थक परत जंतर मंतरवर ठाण मांडून बसलेले आहेत. आणि त्यांची मागणी आहे ती ज्या 21 विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेच्या कारणामुळं आत्महत्या केल्या आहेत त्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 1 कोटी रुपयाची मदत द्या. शिक्षण मंत्री केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या आणि परीक्षा पद्धती सुरळीत चालवा, एवढ्या माफकच अपेक्षा कॉक्रोच जनता पार्टीच्या आहेत. अभिजित दिपके यांनी आमच्या शिष्टमंडळांना 20 तारखेला सरकारनं बोलावलं, 5 तास तिथं थांबायला लावलं आणि अवघी 10 मिनटं चर्चा केली असा आक्षेप नोंदवला असून आता जर सरकारला आमच्याशी चर्चा करायची असेल तर सरकारच्या प्रतिनिधींनी जंतर मंतरवर येऊन आमच्याशी चर्चा करावी असंही त्यांनी सांगितलेलं आहे. काल संध्याकाळी जंतर मंतरच्या जवळच्या एका रस्त्यावर काही कंटकांनी पोलिसांवर हल्ला केल्याचं वृत्त होतं आणि मग पोलिसांवर हल्ला झाल्यामुळं पोलिसांनीही मग थेट आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांवरच लाठीमार केल्याची घटना काल रात्री घडल्याचं सांगितलं जात आहे. आता हे आंदोलन चिघळूच द्यायचं का थांबवायचं हे आता सरकारच्या हातात आहे. तिकडं संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असून सोमवार ते बुधवार असे 3ही दिवस लोकसभेचं अधिवेशन पूर्ण दिवसासाठीच स्थगित होतं. मात्र राज्यसभेत काल थोडाफार वेळ चर्चा झालेली आहे. आता बघायचं आहे ह्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानं पुढं कोणतं रूप घेतं आहे. सरकार आंदोलकांशी योग्य अशी चर्चा करून मार्ग काढतं आहे आणि सोनम वांगचुक यांनाही उपोषण सोडायला भाग पाडते का नाही याकडंच संपूर्ण भारतातल्या जनतेचं लक्ष लागून राहणार आहे. रामकृष्ण हरी. आता पंढरीचा विठ्ठल काही अंतरावरच सर्व पालख्यांच्या मध्ये सामील असलेल्या वारकऱ्यांना आणि त्या पालख्यांना पण असणार आहे. काल भंडीशेगाव येथे रात्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मुक्कामाला होती. भंडीशेगाव येथेच ज्ञानेश्वर
आणि त्यांचे बंधू असलेल्या सोपान काकाची तिथं काल बंधू भेट झाली. आता आज सकाळी ज्ञानेश्वरांची पालखी तिथून निघाली असून इकडून संत तुकाराम महाराजांची पालखी पण निघालेली आहे. या पालख्यांबरोबरच संत सोपान काका, निवृत्तीनाथ, मुक्ताई, एकनाथ या सर्व पालख्या आता आज वाखरी येथे एकत्र भेटतील. आज संत ज्ञानेश्वरांची पालखी बंडी शेगाव येथून निघाल्यानंतर तिचा बाजीराव विहीर येथे विसावा असेल आणि या विसाव्याच्या ठिकाणी आज तिथं संत ज्ञानेश्वर पालखीचं उभं आणि चौथं गोल रिंगण पार पडणार आहे. हे सर्व पाहण्यासाठी तिथं पालखीतील वारकरी त्याचबरोबर बंडी शेगाव माळशिरस तालुक्यातील भाविक पण मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील असंच चित्र तिचं दिसून येणार आहे. आता आजचा वाखरीचा या मुक्काम पालख्यांचा संपल्यानंतर उद्या या पालख्या पंढरपूर गाठतील आणि परवाच्या आषाढी एकादशी दिवशी पंढरपुरातून नगर प्रदक्षिणा पण त्यांची होईल. तर आपण रामकृष्ण हरी माऊली आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.